शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन पुकारले। पुण्यातील गोऱ्हेंच्या घराबाहेर शिवसैनिक एकवटलेत। स्थानिक शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा शिवसैनिकांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर शिवसैनिक एकवटल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा या कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे पुण्यातून ही बातमी आपण पाहतोय। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी घेराव घातल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झालेले ते ह्या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळतंय, नेमकी मागणी काय? खरं तर मागील 3-4 दिवसांपासून हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते कमालीचे आक्रमक झालेले होते। कारण का शिवसेना आणि भाजपची पुण्यामध्ये युती होणार अशा प्रकारची घोषणा जी आहे ती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलेली होती। अजित पवारांसोबत आम्ही लढणार नाही, अजित पवार वेगळे लढतील, परंतु असं असताना भाजप आणि शिवसेनेची युती होत असताना काहीतरी सन्मानजनक जागा मिळाव्यात आणि अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो शहरातील सिनियर लीडर जे आहेत त्या सगळ्यांनी द्यावा अशा प्रकारचं एकमत जे आहे ते शिवसैनिकांचं होतं। परंतु मागतानाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुटपुंज्या जागा ज्या आहेत त्या मागण्यात आला आणि आता या शिवसैनिकांचा सगळा रोज जो आहे तो नीलम गोऱ्हेंवरती आहे। कारण का जवळपास 60-65 जागा तरी लढवल्या पाहिजेत अशा प्रकारची मत जे आहे ते शिवसैनिकांचं होतं। परंतु प्रस्तावच नेमका 35 जागांचा देण्यात आला आणि या 35 पैकी केवळ 12 जागा ज्या आहेत त्या कालपर्यंत शिवसेनेला भाजपने दिलेल्या होत्या आणि या 12वरती देखील शिवसैनिकांची नाराजी होती। किमान 35 ते 40 जागा लढवायच्या अशा प्रकारचा अंतिम प्रस्ताव तुमच्याकडून देण्यात यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती शिवसैनिकांनी केली होती। परंतु अंतिम प्रस्ताव देखील 18 ते 20 जागांचा गेला अशा प्रकारचं मत जे आहे ते काही शिवसैनिकांनी आपल्याशी बोलताना यापूर्वी देखील व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे हे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झालेले आहेत। अगदी थोडे काळ जो आहे तो या सगळ्या बाबतचा राहिलेला आहे। जागा वाटपावरती आज किंवा उद्या जी आहे ते निश्चिती होऊ शकते आणि अशा काळामध्ये शिवसैनिक कमालीचे आक्रमक झालेत आणि त्यांनी थेट नीलम गोऱ्हेंचं घर गाठलेलं पाहायला मिळतंय। कारण का 25 ते 30 देखील जागा मिळणार नसतील तर शिवसेना वेगळी भूमिका घ्यायला पाहिजे अशा प्रकारचं मत या शिवसैनिकांकडून व्यक्त केलं जातंय। नाहीतर आपण इतर ठिकाणी जे आहे ते प्रयत्न करू किंवा आपण शिवसेना म्हणून वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक लढू अशा प्रकारची भूमिका या संतप्त शिवसैनिकांनी घेतलेली आहे। जरी शिवसैनिक यामध्ये कमालीचे आक्रमक झाले असले तरी देखील पक्षातील वरिष्ठ जे नेते आहेत ते मात्र या सगळ्यावरती मौन बाळगून बसलेले पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण नेत्यांकडून अशा प्रकारची कुठल्याही प्रकारचं 60 ते 65 जागांचा प्रस्तावच दिला नसल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते। रोहन, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा, नीलम गोऱ्हेंनी या सगळ्या शिवसैनिकांची समजूत काढण्याचा काही प्रयत्न केलाय का? खरं तर नीलम गोऱ्हे यांना कालच या सगळ्या प्रकारची जी आहे ती कदाचित कुणकुण जी आहे ती लागलेली होती। त्यामुळे नीलम गोऱ्हेंनी काल रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली। शिवसैनिक आक्रमक आहेत आणि भाजप जे आहे ती तडजोड करत नाहीये अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली। त्यांच्या वतीने जागांचा जो प्रस्ताव दिला होता त्याबाबतची माहिती जी आहे ती माध्यमांना देण्यात आली। परंतु अशा पद्धतीने शिवसैनिक आज सकाळपासून कमालीचे आक्रमक शहरामध्ये झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच शिवसेनेच्या ज्या शिंदेच्या नेत्या आहेत किंवा विधान परिषदेच्या उपसभापती आहेत नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो गोखलेनगर मॉडेल कॉलनी परिसरामध्ये पाहायला मिळत होता आणि आता देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी आहे। शिवसैनिकांशी कुठल्या प्रकारची बातचीत नीलम गोऱ्हे यांनी अद्याप तरी केलेली नाहीये। त्यामुळे आता नेमकं या सगळ्याबाबत काय घडतंय, नीलम गोऱ्हे स्वतःहून पुढे येऊन या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलतायत का आणि सगळ्यांसमोर बोलल्यानंतर तरी नीलम गोऱ्हे आणि इतर कार्यकर्ते असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, त्यामुळे एकंदरीतच आता शिवसेनेची आणि त्याचबरोबर या शिवसैनिकांची पुढची भूमिका पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।